नमस्कार, मी कादंबरी जाधव आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण भगवद्गीतेतील श्लोकांचा अभ्यास करत होतो. आपले सांख्ययोगमधील 16 श्लोक पूर्ण झालेले आहेत आणि आज आपण पाहणार आहोत 17वा श्लोक. तर सुरू करूयात राधे राधे म्हणून. अविनाशी तू तत् विद्धि येन सर्वम इदम तमम विनाशम अव्ययस्य अस्य न कश्चित कर्तुम अर्हति. म्हणजेच जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्यापणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करण्यात आले आहे. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो. शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखाची जाणीव प्रत्येकाला असते. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते. या जीवाचे परिमाण केसाच्या अग्रभागाच्या 1 दशसहस्रांशा इतके आहे असे सांगण्यात येते. याची पुष्टी श्वेताशतरोपनिषदात करण्यात आली आहे की बालाग्रशतभाग्यस्य शतधा कल्पितस्य च भागो जीवाः स विज्ञेय स चानन्त्याय कल्पते. केसाच्या अग्राचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचे परिमाण होईल. आध्यात्मिक चित्कण संख्यातीत आणि त्यांचे परिमाण म्हणजेच आकार केसाच्या अग्रभागाच्या 1 दशसहस्रांशा इतके आहे. हे याही श्लोकावरून दिसते की केशाग्रशतभागस्य शतांशः सादृशात्मकः जीवाः सूक्ष्मस्वरूपोऽय संख्यातीतो हि चित्कणः. म्हणून व्यक्तिगत आत्मा हा भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. परमाणुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. मुंडकोपनिषदानुसार हा अणुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. या अणुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे. व्यक्तिगत आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. परमात्म्याच्या अशा अणुरूप अंशांची तुलना सूर्यप्रकाशातील अणूंशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंतांची अंशरूपे म्हणजे भगवंतांच्या किरणातील आण्विक स्फुल्लिंगे आहेत. यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते. पराशक्ती म्हणजे परमेश्वराची अंतर्गत दिव्य शुद्ध शक्ती. तर गीतेच्या माध्यमातून पुरुषोत्तम श्री भगवंतांनी खूपच सुंदर पद्धतीने आत्म्याच्या विज्ञानाचे ज्ञान अर्जुनाला परिणामी आपल्या सर्वांना दिले आहे. तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा. जीवन उद्देश घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. राधे राधे.